त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कुठलाही वापर याच्यामध्ये होत नाही. आणि मग या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये एकाच ठिकाणी इतर वार्डातले लोक देखील येतात. मॅन पॉवर येते, मशिनरी येते. जिथं 50 लोक काम करतात तिथे 500 लोक येतात, 1000 लोक येतात. मॅन पॉवर वाढल्यामुळे पूर्ण डीप क्लीन ड्राईव्ह होऊन जातो. मग त्यामध्ये फुटपाथ आहेत, फुटपाथ खालची गटर्स आहेत, त्या भागातले नाले आहेत, सर्व पब्लिक टॉयलेट त्या भागातले आहेत. ते देखील आयुक्तांना मी सांगितले, पब्लिक टॉयलेट ज्या भागात आहेत किमान 5 ते 6 वेळा दिवसातून स्वच्छ झाले पाहिजे. म्हणजे या संपूर्ण मुंबईमध्ये हे एकदा पाणी मारलं, अल्टरनेट डे आपण पाणी मारायचं नियोजन केलंय. आणखी टँकर आपण 500 टँकर भाड्याने घेतलेत. मी त्यांना 1000 टँकरचं टार्गेट दिलेलं आहे, हे काय विसरत नाही सांग. त्यामुळे आपल्याला अल्टरनेट डे या संपूर्ण मुंबईत, म्हणजे मेन रोड तर आहेतच, पण इंटरनल रोड आतमधल्या गल्ल्या देखील साफ झाल्या पाहिजे. पब्लिक वस्तीतले टॉयलेट देखील साफ झाले पाहिजे, गटारं देखील साफ झाली पाहिजे, त्याच्यावर धूर फवारणी झाली पाहिजे. दुसरे आपलं मच्छरचं स्प्रे करतो ते झालं पाहिजे. हे अशा प्रकारचं हे डीप क्लीन ड्राईव्ह. आणि मग त्याच्यामध्ये रस्त्याची डागडुजी आली, फुटपाथची डागडुजी आली, तिथे पेंटिंग आलं, काही वॉल असतील ते पेंटिंग करायचे आहेत ते रंगवणं आलं, ग्रीन पॅच तयार करणं. मोठ्या प्रमाणावर आपण अर्बन फॉरेस्ट देखील, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट देखील आपण सुरू करतोय. मला वाटतं हायवेला आपण सुरू करतो. पुढे बांबू जो ऑक्सिजन जास्ती देतो, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेतो, त्याच्याबरोबर पण आपला यामुळे होतोय. आणि म्हणून फक्त स्वच्छता नाही तर त्याच्याबरोबर पर्यावरण, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि ग्रीन मुंबई, निरोगी मुंबई, पोल्युशन फ्री मुंबई आपल्याला करायची आहे.